नमस्कार, मयुरी रेसिपी मध्ये स्वागत करते। कशा आहात सर्व? मजेत ना? बघताय वाटण खोबरं कांदा टोमॅटोचं वाटण करून घेतलेलं आहे। आज आपण बनवणार आहे हलवा मच्छी, हलवा फ्राय आणि कोळंबीचं सुक्कं। तर हे वाटण करून घेतलेलं, तर ते मी कढईमध्ये तेल घालून मसाला घातलेला आहे, जो आपण वाटण केलेलं आहे तर ते वाटण घालायचं आहे आणि त्यामध्ये त्रिफळा घातले 2 ते 3, चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। त्यानंतर इथे मी हा टेबल स्पून म्हणून तर फिश करी मसाला घेतलेला आहे। तिखट आहे, जास्त झणझणीत आहे, एवढाच घातलेला तरी तिखट झालेला तो रस्सा। तर आता हे घातलेला आहे मसाला, हा घातलेला आहे, लाल मिरची पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे, थोडीशी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आपल्याला हे चांगलं परत। आणि मस्त झालेलं, पण जास्त तिखट झालेलं, मग कोकम वगैरे घातल्यामुळे थोडासा बॅलन्स होता। तर मस्त असा हा मसाला परतून घेतलेला आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत छान असं बघू शकता। तर आता हे मसाला परतून झालेला आहे, तर आता आपण यामध्ये ते मिक्सरच्या भांड्याला लागलेले आहे, तर थोडंसं पाणी घालून परत एकदा आपण मिक्स करून घेऊया त्यामध्ये। आणि हलवा मच्छीचे तुकडे आहेत तर ते आणि 3 ते 4 कोकम घातलेले त्यामध्ये एकदा परतून घ्यायचं, म्हणजे थोडंसं मिक्स करून घ्यायचं, जास्त हलवायचं नाही। आणि एक उकळी द्यायची, मच्छी लगेच म्हणजे सारामधली मच्छी लगेच शिजते। एक उकळी दिली, कड आला की मग बंद करायचं, थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त कलर आलेला आहे बघू शकता, तरी पण मस्त आले। आता गॅस बंद केलेला आहे मी, वरून थोडीशी कोथिंबीर घालते, झालेला आपला हलव्याचा रस्सा। मच्छी बोललं की जेवण पटकन होतं, जास्त टाइम लागत नाही। हे बघा, मच्छीची तुकडी पण शिजलेली आहे चांगली आणि वरून तरी पण छान आलेली आहे। तर अशा प्रकारे हे हलव्याचा कालवण झालेला आहे, रस्सा बोलू शकता किंवा कालवण बोलू शकता। आता इथे आपण फ्राय करूया। इथे फ्राय करण्यासाठी हलवा घेतलेला आहे, त्यामध्ये हळद तिखट मीठ मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देते, लिंबूचा रस लावते, मिरची पावडर, तर जो फिश करी मसाला समोर दिसतोय तर त्यातला पण थोडंसं त्यामध्ये घालते मी, त्यातलं पण आपण याच्यामध्ये 1 पाव चमचा घालून घ्यायचा आहे, लिंबूचा रस घालायचा यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट, हिरवी मिरची नाही कोथिंबीर, आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे, तर ती पण यामध्ये घालून घ्यायची आणि चांगलं मच्छीच्या फोडीने लावून घ्यायचं आहे तुकडीला। आणि इथे अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आणि चांगलं असं मॅरिनेशन करण्यासाठी 1 अर्धा तास ठेवून द्यायचे। इथे बारीक रवा घेतलेला आहे, तांदळाचं पीठ, तिखट मीठ गरम मसाला हळद तर ते घेतलेले आणि आता पॅन मध्ये मिक्स करून म्हणजे मसाला सगळं मिक्स करून घेतला। आता पॅन मध्ये आपण तेल घालूया आणि जो रवा आणि आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हलव्याची बोटी आहे तर तुकडा आहे, तर तो आपण असं ठेवून द्यायचं आहे फ्राय करण्यासाठी। आणि त्यामध्ये लसूण ठेचलेला घालायचा आहे, म्हणजे मस्त असा सुगंध येतो लसणीचा फिशच्या तुकड्याला। आणि अशा प्रकारे हे मी बोटी तुकडे म्हणजे आपल्या भागामध्ये काय बोलतात त्या प्रकारे, तर आम्ही तुकडे बोलतो, मच्छीच्या तुकड्यांना एक लावून घ्यायचं आपल्याला। हे सर्व जो मसाला वरून सुकावाला तांदळाचं पीठ आणि हे केलेलं आहे तर ते लावून घ्यायचे आणि त्यामध्ये लसूण ठेचलेला घालायचा आहे। तुम्ही कढीपत्ता वगैरे पण घालू शकता, पण माझ्याकडे नेमका कढीपत्ता नव्हता म्हणून तर मी घातलेला नाही। आणि अशा प्रकारे हे तेल चांगलं बोटीनं लागलं पाहिजे तुकडीला आणि दोन्ही बाजूनी चांगलं असं शॅलो फ्राय करून घ्यायचं, तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि मस्त अशी हलवा मच्छी आपली तयार होईल। अगदी मच्छी करायला जास्त टाइम लागत नाही, इवन मटन चिकनला कसं जास्त टाइम लागतो तसं मच्छीला जास्त टाइम लागत नाही। एका बाजूला रस्सा एका बाजूला फ्राय करायला घातलं की पटकन होतं। आणि ते गावठी लसूण मी ठेचून घातलेला आहे आणि मस्त असा सुगंध येतो लसणीचा। तर बारीक गॅसवरती आपल्याला हे मच्छीची बोटी आहेत, हलव्याच्या बोटी, तर ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे, चांगल्या खरपूस अशा भाजून घ्यायचे, म्हणजे चांगली मच्छी परतली की नाही तेलामध्ये की त्याची चव मस्त लागते। आणि आमची इथे पण बाजूल्याने दिलेली, त्यांना पण आवडली, फक्त रस्सा तिखट झालेला तर ते पण बोलले का रस्सा तिखट झालेला म्हणून तर। आणि अशा प्रकारे मी हे करून घेते बघा, मस्त खालच्या बाजूनी मस्त असे बोटी चांगल्या फ्राय झालेल्या आहेत। अशा प्रकारे हे बोटी फ्राय करून घेते। खाली लसूण आलेली आहे तर ती लसूण काढत आहे मी।
आता हे चांगले हलवा मच्छीचे जे तुकडे आहेत ते चांगले फ्राय करून घेत आहे आणि ते झाले की मग आपण कोळंबी सुक्की करायचे। मस्त होते कोळंबी सुक्की। कोळंबी साफ करून घेतलेली आहे, 2 चमचे तेल घातलेले आहे आणि भिडाची कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। अगदी साधे सोप्या पद्धतीने करते। लसूणी कोळंबी बोलू शकता, म्हणजे लसूण घातलेली कोळंबी, भरपूर अशी लसूण घातले आणि कोळंबीला सेम अद्रक लसूण जी पेस्ट होती ती आणि तिखट मसाला, हळद, मीठ आणि गरम मसाला फक्त एवढंच घातलंय आणि ते तेलामध्ये मॅरिनेशन करून ते ठेवले लिंबूचा रस लावून। जसं हलव्याच्या मच्छीला जसं हे केलं ना मॅरिनेशन, सेम तसंच केलं आणि बघा एकदम मस्त झाली कोळंबी। किती भारी वाटते सुक्की कोळंबी। भरपूर अशी लसूण घातलेली आहे, वरून थोडी कोथिंबीर घातली। आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना बारीक रवा घालायचा आहे। तर बारीक रवा कसं लास्टच्या स्टेजला घालायचा आहे। अगदी 1 ते 2 चमचे घालायचे यामध्ये रवा, म्हणजे कुरकुरीत अशा ह्या कोळंबी आहेत ना त्या कुरकुरीत अशा होतात। तर इथे मी 2 मोठे चमचे रवा घातलेला आहे। तर आणि रवा घातल्यानंतर आहे ना फास्ट गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचे। हे बघा आणि छान अशी कोळंबी झालेली। तर सुकी कोळंबी झटपट होते, रश्श्यापेक्षा हे असं सुक्कं खायला बरं वाटतं, छान लागतं। आणि अशा प्रकारे ही सुकी कोळंबी झालेली आहे। अगदी 5 मिनिटानंतर हे बघा छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता ताट तयार करते। सुकी कोळंबी केलेली आहे, मिक्स भाकरी केलेली आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी याची मिक्स हे करून घेतलेलं आहे। सलाड घेतलेलं आहे, काकडी, कांदा, लिंबू घेतलेला आहे आणि इथे सुकी कोळंबी केलेली आहे, भरपूर लसूण घातलेली, हलवा मच्छी फ्राय केलेली आहे, हलव्याचा रस्सा केलेला आहे आणि भात केलेला आहे। गरमागरम हे असं जेवण तयार आहे। तर चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। खात राहा आणि मस्त राहा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।